दिया। ये हमें पहले खाना खिलाएंगे यहाँ पे, उसके बाद लेके जाएंगे। खाना खाने का बिल भी वही देंगे। ऐसा हो सकता है क्या? जेवण मला खूप आवडलं. आम्ही तर विचार करतोय 2-3 दिवस तिकडे जेवायला जाऊ. आणि इकडे वातावरण एकदम प्लेझेंट आहे, मजा येते मला. आधा ऑलमोस्ट गाइड मतलब टूर गाइड जैसा काम किया इन्होंने यहाँ तक लाने के लिए. ठीक है, आम्ही आता ही एक हम्पी टूर गाईडचं बुक घेतलंय 50 रुपीज. याच्यामध्ये मॅप पण आहे. ॲक्च्युली इकडे ना चप्पल ठेवायला तुम्हाला 2 रुपयात पर पेअर आणि बॅगचं माहीत नाही. इकडे एंट्री फीस पण आहे 25 रुपीज ओनली. विरूपाक्ष टेम्पल आपलं बघून झालंय. बघू शकता माझ्या मागे किती मोठा रणगाडा आहे, म्हणजे माझ्या उंचीपेक्षा मोठे याचे चाकं आहेत. गाईस, हा सगळा जो आहे तो हम्पी बाजार आहे आणि आता आम्ही इथे चहा पितोय. Actually, we have reached Hospital Junction. You can see behind us. पीछे देख सकते हो हॉस्पिटल जंक्शन है. अभी मैं यहाँ से हिंदी में व्लॉग करूँगा बिकॉज यहाँ पे सबको हिंदी आती है, हमें नहीं आती है. हम लोग सीखने वाले हैं. सर जी, रिक्शा मैं चलाऊँ. गाइस, फाइनली हमें रिक्शा मिल गई है. हॉस्पिटल जंक्शन से लेके हम्पी बाजार तक ओनली फॉर 300 रुपीज़. एक्चुअली हमारे एक भाई साहब मिले, उन्होंने एकदम मस्त हमें क्या बोलते हैं ऑफर दिया. ये हमें पहले खाना खिलाएंगे यहाँ पे, उसके बाद लेके जाएंगे. खाना खाने का बिल भी वही देंगे. ऐसा हो सकता है क्या? यहाँ पे आपको खाने के लिए ना 2 होटल मिलेंगे. एक प्रियदर्शनी जो प्योर वेज है और दूसरा शानबाग. तो हम लोग अभी शानबाग में रुकने वाले खाने के लिए. मस्त एकदम ऐसे फुल खाएंगे और फिर जाके सो जाएंगे. 2 नॉर्थ इंडियन थाली खाने के लिए यहाँ पे. एक्चुअली मैंने ये देखा ना, ये पड़ा हुआ, मैं डर गया. मैंने जब वहाँ पे वो मेन्यू कार्ड देखा ना कन्नड़ में या कन्नड़ में ही था, तो मैं डर गया. मैं बोला साले पंडित नहीं आते. बट फिर बाद में वहाँ पे इंग्लिश में भी लिखा था जो आपने देखा. अभी हम लोगों ने 2 नॉर्थ इंडियन थाली मंगाया और हमारा रिक्शा पता नहीं किधर गया, घूम रहा है. सामान से मिलना चाहिए वापस. दैट्स इट. चीजच्या मानाने ही थाळी 1 नंबर आहे. आपल्याला तर आवडलं आहे आणि मी डेली ऑफिसमध्ये आम्ही 150-200चं जेवण करतो. तर इट्स ओके, यू कॅन अफोर्ड दिस थाली ॲट हॉस्पिटल. दिस थिंग इज ऑसम. गाइस, खाना 1 नंबर था, मज़ा आ गया. जेवण तर 1 नंबर होतं. ॲक्च्युली मी मध्ये हिंदीमध्ये मराठी करेल बिकॉज डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन्स. जेवण मला खूप आवडलं. आम्ही तर विचार करतोय 2-3 दिवस तिकडे जेवायला जाऊ. आणि बसने तुम्हाला हम्पीला जायला फक्त 20 ते 25 रुपये घेतो बसचा तिकीट. आणि हॉस्पिटलवरून बस स्टॉप तुम्हाला 1 किलोमीटर चालत आहे, जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं. आणि इकडे वातावरण एकदम प्लेझेंट आहे, मजा येते मला. ॲक्च्युली आलो लोकेशनला आणि आम्हाला आमचा स्टे भेटत नाही आहे. इकडे ना, इकडे सगळीकडे नुसते धोंडे, दगड, मोठे मोठे धोंडे आहेत. आय थिंक या धोंड्याच्या पलीकडे आहे वाटतं, याच्या पलीकडे. थँक्स टू शौकत अली साहेब. दिस इज आय थिंक दिस इज आवर होम स्टे एंड थैंक्स टू शौकत अली साहब जिन्होंने हमारे यहाँ तक लाने के लिए पूरी क्या बोलते सहायता की है. सब बताया इन लोगों ने. आधा ऑलमोस्ट गाइड मतलब टूर गाइड जैसा काम किया इन्होंने यहाँ तक लाने के लिए. ठीक है, मिलते हैं. दिस इज आवर होम स्टे. मस्त फ्रेश वगैरे होतो आता आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. जस्ट आलो आम्ही आमच्या स्टेवरती आणि आता आराम करूयात. संध्याकाळी जाऊया फिरायला. बॉडी चेक डन. जस्ट आंघोळ केली आहे आणि ह्या वर्षी आपलं एक्सरसाइज रुटीन एकदम हार्ड आहे. आता फटाफट रेडी होतो आणि बाईकच्या तलाशीमध्ये निघायचं आपल्याला. ठीक, माय फेवरेट टी शर्ट. मस्त रेडी झालो आहे. आता सचिन पण रेडी होईल आणि मग आम्ही दोघे
हे जे हम्पी प्लेस आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत आजच्या या दिवसाच्या राहिलेल्या वेळेमध्ये. आणि उद्या आणि परवा 2 दिवस फुल राहिलेलं एक्सप्लोअर करायचं. ॲक्च्युली आमचा स्टे ना त्या साईडला आहे आणि तिथून सरळ आल्याच्यानंतर ह्या शाळेच्या अपोजिट जो हा रोड गेला आहे इथे लिहिलं पण आहे बघा, वे टू तुंगभद्रा रिव्हर. और इकडून असं सरळ खाली जायचं आहे. इकडे आपल्याला बाईकचा ऑप्शन दिसला नाही आहे, सो आपण पायी पायी चालतोय. हार्डली 700-800 मीटर पण नसेल लोकेशन. गाईस आम्ही फक्त चालतोय आम्हाला अजून माहित नाही लोकेशन कुठे आहेत नेमक्या. मला माहित नाही गाईस अजून. त्या साईडला एक मंदिर दिसते, मे बी ते विरूपक्ष मंदिर असायला हवं. त्या साईडला 4-5 असे फॉरेनर फिरतात. आणि ही आहे तुंगभद्रा रिव्हर, तुंगभद्रा नदी. आम्ही आता साऊथ साईडला आहोत आणि त्या साईडला ती नॉर्थ साईड आहे जी तुम्हाला दिसते. मॅप आहे हे आहे ना मॅप. ॲक्च्युली यू नीड दिस वन. शॉपिंगसाठी तुम्हाला हे फ्रीजचे मॅग्नेट भेटतात आणि हा मॅप नवीन कोरा कागद मॅप. जर तुम्ही आता मी तुम्हाला हे प्रत्येक पॉईंट फिरल्याच्या नंतर दाखव. आता आम्ही जाणार आहोत हे गणेश टेम्पल, विरूपक्ष टेम्पल आणि मे बी हम्पी बाजार. आम्ही आता ही एक हम्पी टूर गाईडचं बुक घेतलं आहे 50 रुपये. ज्याच्यामध्ये मॅप पण आहे. सेपरेट हा मॅप घ्यायची तुम्हाला गरज नाही. हे एक बुक घ्या बस झाला. आणि इथून जाताना आपण ना हातातले नेकलेस वगैरे घेऊयात. आणि या साईडला विरूपक्ष टेम्पल आहे. यू कॅन सी. ॲक्च्युली आम्ही आता विरूपक्ष टेम्पलच्या अपोजिट आहोत. ह्या छोट्याशा मिनी केळी घेतल्या. मिनी केळी, इलायची केळी. Did you spot that foreigner? आज इकडे कमी गर्दी आहे. मे बी उद्या सॅटर्डे संडे असेल ना तेव्हा जास्त गर्दी असेल. दॅट इज द विरूपक्ष टेम्पल. ही बघ, ही इथं बघ ना, ह्या सिंगल आहे. इकडे असे मिक्स झालेले आहेत. कसं ॲक्च्युली ही कोणत्या तरी शाळेची सहल आलेली आहे. खूप सारे विद्यार्थी आलेत. लड्डू प्रसाद टेम्पल. लड्डू प्रसाद वाटतायत की टेम्पल आहे माहीत नाही. ॲक्च्युली इकडे ना चप्पल ठेवायला तुम्हाला 2 रुपयात पर पेअर. आणि बॅगचं माहीत नाही, बॅगचं त्या साईडला आहे. तर तुम्हाला इकडे चप्पल आणि तिकडे बॅग जमा करून मग इकडे जायचं. हा सेम मॅप मी तुम्हाला दाखवला आहे, इंग्लिशमध्ये होता तो. ठीक आहे. आणि आता तो टूर गाईड आम्हाला सांगत होता हा जो रॉक तुटलाय मध्ये दिसतोय आणि हे जे खाली अँगल लावले ते अँगल 1856 साली अलेक्झांडर यांनी एका किंगने लावले आहेत असं तो सांगत होता. ॲक्च्युली या साईडला तुम्हाला खूप सारे टूर गाईड पण भेटतील 500-600 रुपयामध्ये. पूर्ण इन्फॉर्मेशन देतात 25 ते 30 मिनिटासाठी. पण आपल्याला टूर गाईडची गरज नाही आहे बिकॉज वी हॅव बुक हम्पी बुक. ती वाचून सगळं कळेल. गाईस मंदिरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. टाईमनुसार तुम्ही वाचू शकता. आणि इकडे एंट्री फीस पण आहे 25 रुपीज ओनली. या साईडला ना 2 एंट्रीज आहेत. एक दर्शनासाठी आहे आणि एक हत्तीचं दर्शन घेण्यासाठी. त्या हत्तीचं नाव लक्ष्मी आहे. तर आपण आता या साईडने जाणार आहोत. या साईडला मागे हा लक्ष्मी हत्ती आहे. या प्लेसची एक वेगळीच हिस्टॉरिक स्टोरी असेल जी आम्हाला माहीत नाही. पण आम्ही जे बघतोय ते तुम्हाला दाखवतो. इथे खूप साऱ्या मूर्त्या ना तुटलेल्या फुटलेल्या पण आहेत.
वाटते आपल्या गावाचा निळकंठेश्वर देव आहे ना त्याच्यासारखी मूर्ती. मध्ये पण तशीच मूर्ती होती. हा नागाचा फणा वगैरे सेम. हा एक पॉन्ड आहे छोटासा. मे बी इकडे त्या काळी 13व्या 14व्या शतकामध्ये इकडे लोक विरूपक्ष टेम्पल आपलं बघून झालंय. ठीक आहे. आणि मे बी हे इकडे लोक सगळे आंघोळ वगैरे करण्यासाठी वापरत असतील हा हौद पाऊंड जो काही आहे. आम्ही बॅग्स घेतल्या, शूज घातले आणि आता इकडे मार्केट एक्सप्लोअर करतोय. हम्पी बाजार आहे वाटतं या साईडला. मित्रांनो तुम्ही हा बघू शकता माझ्या मागे किती मोठा रणगाडा आहे. म्हणजे माझ्या उंचीपेक्षा मोठे याचे चाकं आहेत. आणि असा सेम स्टोन चॅरियट तो आहे जो स्टोन कार बोलतो ना आपण, ती या साईडलाच कुठेतरी आहे. ते आपल्याला बघायचं आहे. आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्स कोण आलं बाबा? रामदास आठवले साहेबालाच. गाईस हा सगळा जो आहे तो हम्पी बाजार आहे. आणि आता आम्ही इथे चहा पितोय. आम्हाला इकडून ना कमलापूरला जायला रिक्षा शोधतो. आम्ही रिक्षाच भेटत नाही आम्हाला. रिक्षावाले ना 200-300 रुपये सांगतात. आम्ही हॉस्पिटलवरून इथंपर्यंत यायला आम्ही 300 रुपये दिलेले आणि इथून फक्त 4 किलोमीटर जायला यांना 200 रुपये पाहिजे. तर थोडं बार्गेनिंग करतोय खूप साऱ्या ठिकाणी. आणि या साईडला ना मला काउबॉय हॅट बघायचं आहे कारण उद्या माझा शर्ट जो आहे ना चेक्सवाले शर्ट्स आहेत त्याच्यावरती घालण्यासाठी. थँक्स अ लॉट सर. पैसे देता मग. येस. ही आमची दिवसातली सेकंड पहिली कॉफी होती. ही सेकंड चहा आहे. यम हॉट आहे लाईक. या साईडला तुम्ही जो हा पूर्ण एरिया बघताय तो आहे तिकडचा बस स्टॉपचा एरिया, हम्पी बस स्टॉप. आणि ते दूरवरती तुम्हाला दिसतं ते मातंग हिल आहे आय थिंक. चलो. बुक केली आहे कमलापूरला जायला. शेअर रिक्षा हम्पी बाजारपासून कमलापूरला जायला 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. 150 रुपये फक्त. तिथे जाऊन आम्ही बाईक हायर करणार आहोत आणि बाईक घेऊन मग आम्ही मस्ती करणार. तुम्ही अशी सायकल पण घेऊ शकता. आम्ही इथे बाईक रेंट घ्यायला आलो आणि इकडे बाईक रेंटवाला फोनच नाही उचलत. आता ऑलमोस्ट 15 मिनटं झाले आम्ही कॉल करतोय. हा एकुलता एक बाईक रेंट देणार आहे या पूर्ण हम्पीमध्ये.